तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे मंडे आणि मी जाणार आहे महादेवाच्या मंदिरात. तसं मी तुमच्यावर व्लॉगमध्ये शेअर करेनच. आणि आज व्लॉग दुपारी मी स्टार्ट केला आहे. तर आता मला माझे थर्ड इयर्सचे बुक्स आणायचे आहेत. तर आधीची जेवढी काही रद्दी आहे ना ती पूर्ण मला पहिली काढायची आहे. ती मी रद्दी वगैरे काढणार आणि माझे जे जुने क्वेश्चन पेपर्स वगैरे आहेत ते मी पूर्ण आता रद्दीमध्ये देऊन टाकणार आहे. कारण की सेकंड इयर पण एंड झाला आहे आणि थर्ड इयर पण स्टार्ट झालं आहे. तर आता थर्ड इयरचे बुक्स आणायचे आहेत मला. पहिली ती रद्दी काढतो मी आणि त्याच्यानंतर ब्लॉग पुढे कंटिन्यू करतो. सो चला आता आपण ते कंटिन्यू, जे काय काम आहे ते कंटिन्यू करूयात पुढे. ये मेरा पसारा आहे. हे आता माझे फर्स्ट इयर सेकंड इयरचे सगळे बुक्स आहेत. आता हे मी आवरणार आहे. सो चलो. हे सगळे माझे थर्ड इयर्सचे बुक्स आहेत. खूप आहे यार. आणि पेपर्स पण आहेत एक्स्ट्राचे. मी जे एक्झाम्स पेपर्स काढलेले ते सुद्धा पेपर आहेत खूप माझ्याकडं. मी आहे ना गाईज, हे असे पेपर्स, एक्झाम पेपर्स कधीच फेकून देत नाही. कधी पण यूज होतात मला. फर्स्ट इयर सेकंड इयर आणि मी पूर्ण असे नोट्स पण काढत असतो. पूर्ण असे जे काही एक्झाम्सला येणार आहे ते इझी पडतं मला. माझ्या फर्स्ट इयर्सचे बुक्स. अरे यार, फर्स्ट सेम, सेकंड सेम, थर्ड सेम आणि फोर्थ सेम एवढे सगळे सेम मी कंप्लीट केलेत. तर गाईज माझं ते क्लीन करून झालं आहे. मी पूर्ण बुक्स काढलेत आणि तुम्हाला एक दाखवायचं आहे मला. हे कंपास बॉक्स आधी आपण फोर्थ फिफ्थला असताना हे किती यूज करायचो ना. माझ्याकडे ना लिटरली हे असे 2 होते कंपास बॉक्स आणि मला खूप आवडायचं कारण की ह्याच्यामध्ये पूर्ण असे जे काही यूज करतो आपण ते असायचं. पण त्याच्यातल्या एकाचा पण यूज मला व्हायचा नाही. जेव्हा मी 9thला आणि 10thला गेलो ना तेव्हा यूज करायला लागलो जास्त. पण आधी मला खूप आवडायचं आणि खूप आठवणी जुळल्यात ह्या कंपास बॉक्सबरोबर माझ्या. खूप भारी भारी. आणि जॉमेट्री आणि अल्जेब्राला तर हे सगळं लागायचं. पूर्ण सगळ्या गोष्टी लागायच्या. ते सुद्धा मी यूज करायचो. सो चलो. तर गाईज मी आता रेडी झालो आहे आणि मी जाणार आहे महादेवाच्या मंदिरात. सो चलो. आणि माझ्याबरोबर येते आजी. आजी आणि मी जाणार आहे. तर गाईज आम्ही मंदिरात आलो आहे. आणि यार मला इतकी भीती का वाटते ब्लॉक करायला, काय माहिती का. खूप दिवसांनी करतोय म्हणून असं वाटतंय. तर गाईज आता आमचं इथं महादेवाच्या इथे दर्शन वगैरे झालं आहे. आणि इथं मागं स्वामींचं मठ तिथे सुद्धा आम्ही गेलो होतो. तर आता इथं थोडंसं फिरतोय मी. फिरून मग त्याच्यानंतर घरी जाणार आहे. आणि तिकडे ना एक छोट्या बाळाचं खूप छान असं शूट पण चालू आहे. तुम्हाला दाखवतो मी, ते शेअर करतो तुमच्याबरोबर. खूप गोड दिसतंय ते. पूर्ण वातावरण पावसाचं झालंय आणि पाऊस येणार आहे असं वाटतंय. भयानक पावसाचं वातावरण. आम्ही बरं झालं बाबा लवकर दर्शन घेतलं. आता गर्दी होत चालली हळूहळू यार. तर गाईज मी आता घरी आलो आहे आणि येता येता मी ना हा स्प्रे आणला आहे गोल्डन कलरचा. गोल्डन S28. तर हा मला लागतो आहे. ॲक्च्युली जे आमच्याकडे ते प्लॅस्टिकचे पाईप आहेत ना त्याला हा एक कलर करायचा आहे. आणि ते पाईप पूर्ण आम्हाला गणपती डेकोरेशनला लागत आहेत. म्हणून मला आत्ता थोडा फ्री टाईम होता तर मी आता ते स्प्रे करणार आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे ते आपले पाईप आहेत. तर इथे थोडासा मी गोल्डन कलर मारला आहे पण ते लगेच वाळतोय म्हणून मी आता पूर्ण हे कलर काढणार आहे त्याच्या स्प्रेनी. तर बघू आता पूर्ण आउटपुट तुम्हाला दाखवतो कसं होतंय.
तर गाईज मी आता ते स्टॉप केले काम. ॲक्च्युली एकच स्प्रे होता आणि तो सुद्धा संपला. ॲक्च्युली मला वाटलं होतं एक पुरण, पण तो एक सुद्धा पुरला नाही. तर उद्या आता मला नवीन स्प्रे आणायला लागन ते पूर्ण पाईप करण्यासाठी आणि त्याचे जे आर्म्स आहेत ना ते सुद्धा करण्यासाठी. तर आता मी जेवायला घेतलंय, जेवण वगैरे करतो आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.